आजच्या रात्रीतील शेवटचा सामना तो मैदानामध्ये खेळण्याकरता सज्ज झाले दोन संघ। पहिला बॉल पेसने टाकला होता, मात्र जिथे वाईटचा इशारा आलाय आसनगाव आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी कोलिवली असा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे। आसनगाव संघ जे पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। वैभव पाटील आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर। इथे पहिल्या चेंडूवर यष्टी उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद। इथे मात्र चांगला बॉल तो आपल्याला पाहायला वाईटचा इशारा आलाय। अतिरिक्त धावसंख्येने धावफलक जर आपण पाहिलं तर ते पुढे सरकते दोन या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही धावसंख्या धावफलकावर आहे। पहिलं षटक वैभव पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे। अगदी चांगली गोलंदाजी ती त्याच्या वतीनं पाहायला मिळाली आहे। इथे मात्र फटका फसलाय, अगेन एकदा विकेटची संधी आहे। बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल कॅरी झालाय, महत्वपूर्ण विकेट ती इथे संपादित केली आहे। माघारी परतवले बॅटरला वैभव पाटील। आजच्या रात्रीतली कातिलाना गोलंदाजी ती आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळाली आहे। प्रत्येक मॅच मध्ये त्याची गोलंदाजी ती सरस ठरली आणि याही मॅच मध्ये त्यानं आतापर्यंत दोन महत्वाचे मोहरे ते टिपलेत। माघारी परतवले बॅटरला, विकेटचं बटन, खेळाडू बाद। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय। काय गोलंदाजी केली आज रात्रीत, मेडन षटक टाकलं, विकेट्स घेतल्या। टीमचा तारणहार मी काय आहे का मला कोलिवलीचा कोहिनूर संबोधलं जातं ते वैभवने आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये दाखवलंय। अगदी पेज जनरेट करणारी दर्जेदार गोलंदाजी तिच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली आहे। धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 2 एक्स्ट्राच्या स्वरूपाने वाढली आहे। 2 धावा या राफलकावर आहेत, 2 वाईट आहेत, 2 विकेट त्या इथे वैभवने संपादित केल्यात। पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये, जोपर्यंत बॉलला उचललं तिथे 1च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये। धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो पूर्णत्वाला आलाय। या 3 चेंडू नंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 ही धावसंख्या दाफलकावर लागती आहे। चांगली गोलंदाजी वैभवनं ती सुरू केली आहे, मात्र फलंदाजांना इथे सावरावं लागेल। महत्वाची मॅच खेळताना रन्स बनवावे लागतील। यावेळेस मात्र चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामधनं, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल चाललाय सीमा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय। रन्स मिळतील 4। पुढचा बॉल, चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय। बॉल टप्पा खाल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला। एक डॉटच्या स्वरूपाने चेंडू तो निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय। 7-2 अशी स्थिती आहे। सध्या 4 चेंडूचा खेळ तो समाप्त आहे। खेरीज एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह तो आपल्याला पाहायला मिळाला होता वैभवच्या विरोधात। या ओव्हरमधले
अजूनही जर आपण पाहिलं तर एक शेवटचा बॉल तो बाकी आहे. चांगला फटका जर आला तर एक चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकतं आसनगाव या संघाला. कोलिवली आणि आसनगाव मधली मॅच. वैभव गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल समोर आकाश उभा आहे त्याच्या. यावेळी चांगला बॉल तिथे पेसवाला एक रन करता प्रयत्न. डायरेक्ट हिट. मॅटर क्लोज. माघारी परतावं लागेल फलंदाज अनिकेतला. विकेटचं बदन खेळाडू बाद. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज संजय बंद्रे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा आहेत. नवीन बॅटर सनी आलाय समोर. संजय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. स्ट्रायकर एनकडे आकाश त्याला आपण फलंदाजी करत असताना पाहत आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॉल बिटवीन द गॅप गेलाय. वेगानं चाललाय. आउटफील्ड खूप जास्त फास्ट आहे. थांबवणं तिथे कठीण आहे. बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. कुठून आणि कसा आलाय ते महत्वाचं नाहीये. या महत्वपूर्ण मॅच मध्ये आजच्या रात्रीतील सर्वात महत्वाच्या मॅच मध्ये चौकार येणं ते गरजेचं आहे आणि इथे चौकार आलाय. ज्या 4च्या मदतीनं धावसंख्या ती वाढतीये आणि जाऊन पोचतीये 11वर. पहिल्या बॉलवर बॅटची कडा घेताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. ज्या चौकाराच्या मदतीनं 11 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. आकाश ज्याच्यावर खूप मोठी दारोमदार आहे या मॅचला वाचवण्याची, या मॅच मध्ये रन्स बनवण्याची, चांगला खेळ दाखवण्याची. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. दूर राहतोय. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत मात्र ते जोपर्यंत पोहोचतील तिथे 2 धावा त्या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 13 या आकड्यावर. 40च्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न तो तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये करावा लागेल. जर या मॅच मध्ये जागा निर्माण करायची आहे, विजयाचा रस्ता तो बनवायचा आहे आणि ते उद्दिष्ट साजरं करायचंय तर मग इथे चांगली फलंदाजी ती आकाशला करून दाखवावी लागेल. आतापर्यंत 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. 5 बॉलमध्ये 10 धावा त्या त्यानं धावफलकावर जोडल्यात. इथे मात्र 1 रन करता प्रयत्न आणि बॅट हवेत राहिली आहे. त्यामुळे विकेट ती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. धावसंख्या 13 आहे. 1.3चा खेळ झाला. रनआउटच्या माध्यमातून विकेट आली. त्यानंतर आपला रोष तो व्यक्त केला सनीनं, कारण त्याचं बाद होणं डायमंड डकवर ते परवडणारं नसेल टीमला. पुढचा बॉल. यावेळेस कडा घेतली आणि तिथे जीवनदान मिळालंय. नशीब आहे आकाशचं. सातत्यानं नशिबाची साथ मिळते. 1 रन त्याच्या मदतीनं दाफलक ते पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पुसते ते 14वर.
4 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 8 बॉल ते बाकी आहेत या डावातले. या 8 बॉलमध्ये किमान 3 मोठे फटके जर खेळले तर एक चांगली टोटल ती धावफलकावर उभी करता येईल. सिंगल डबलच्या साथीनं धावफलकाला हलतं ठेवणं ते गरजेचं आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज संजय तो सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एंडकडे दिनेश त्याला आपण पाहत आहे. यावेळेस मात्र हा बॉल योग्य तऱ्हेने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकताना 15वर शांतता आहे. मोठे फटके येतील अशी आशा निर्माण झाली होती. पहिल्या बॉलवर तिथे चौकार आला होता मात्र त्यानंतर गोलंदाज संजय तो अचूक टप्प्यावर ठाम राहिला. एक उदयनमुख युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. आपलं टॅलेंट एका मोठ्या स्पर्धेत अगदी योग्य तऱ्हेनं तिथे दाखवत असताना पाहायला मिळतोय. योग्य टप्प्यावरची हाताळणी अगदी चांगला खेळ तो आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वैभव सारख्या एका कसलेल्या खेळाडूच्या तालमीत तयार होतोय आणि निश्चित येणारं भविष्य ते उज्ज्वल असेल या खेळाडूचं. चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. अगदी योग्य त्याची गोलंदाजी संजयच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर झाली या समाप्त. एकंदर 2 ओव्हरनंतर धावफलकावर धावसंख्या 15. 4 विकेटच्या पतनानंतर शेवटचं षटक ते अजूनही प्रगतीपथावर येण्या बाकी आहे. शेवटचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज राहुल त्याला प्राचारण केले गेले. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे राहुल त्याच्या वतीनं आपल्याला होत असताना पाहायला मिळेल. आतापर्यंत गोलंदाजी जी खूप चांगल्या पद्धतीने राहिली आजच्या रात्रीत प्रत्येक मॅच मध्ये टीम कोलिवलीकडनं. अगदी प्रभावित करणारा खेळ कोलिवलीकरांनी संपूर्ण रात्रीमध्ये दाखवलाय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं धावतोय. जोपर्यंत बॉलला फील केला दुसऱ्या धावेकरता कॉल आहे आणि त्यावर रनआउटची विकेट. माघारी परतावं लागेल आता फलंदाजाला. फलंदाज आकाशच्या पारीचा अंत. एक महत्वपूर्ण विकेट या स्लॉग ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आली आहे. आकाश बाद. एक्सटेंशन बोर्ड तो तुझ्याकडे तसा भेटलाय ते आतमध्ये वायर भेटते काय धावसंख्या वायर मध्ये आहे किती जर आपण पाहिली तर 16 धावा 5 विकेटच्या पतनानंतर. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. उर्वरित 5 बॉलमध्ये या दोन्ही बॅटर्सला चांगला खेळ दाखवावा लागेल. पवन आलेत इथे मात्र हा बॉल हवेमध्ये उडवला दिनेशनं आणि त्यावर एक अचूकतेचा झेल. दिनेशच्याही विकेटचं बटन पडझड ती काय थांबायचं नाव घेत नाहीये. अगदी मैदानातनं पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना हा डाव तो आपल्याला पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ एक विकेट त्याचं पतन होतंय. सातत्यानं फलंदाज एक सिलसिला त्यांचा जारी आहे. तू चलमय आहे. एका पाठोपाठ एक फक्त हजेरी लावण्याचं काम करतायत. ज्या रनआउट्सच्या विकेट सुरुवातीला फेकल्या गेल्या ना त्या थोड्याशा मॅटर करतायत या डावामध्ये. नवीन बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये आलेत.
यावेळेस मात्र हा बॉल तिथे धावसंख्या ती पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 17 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ ते आतापर्यंत कंप्लीट झालेत. 3 नंतर धावसंख्या 17-6 विकेटच्या बदलानंतर माझं नाव का बँड घेऊन बोलवलंय तुला. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. बरेच प्लेअर यावेळेस मात्र कडक स्ट्रोक बॉलला उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. लेट आलाय पण थेट एक चांगला फटका खेळलाय. बॉलला फेकून दिलंय कव्हरच्या डोक्यावरनं सीमापार षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकाराच्या मदतीनं 23 धावा लेट आलेत मैदानामध्ये. मात्र चांगला फटका तो खेळला यावेळेस कव्हरच्या डोक्यावरनं. अजूनही वेळ गेलेली नाहीये. 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले तर 35 पर्यंत पोहोचता येईल आणि ती एक चांगली टोटल असू शकते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26-6 आहे. गणेश भांडवता काय माहिती. इथे मात्र चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. 1 रनचा प्रयत्न आणि त्यामध्ये रनआउटच्या माध्यमातून विकेट येईल खेळाडू बाद. सात विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळालंय. 23 रन्स या राफलकावर लागल्या गेल्यात. मोठ्या फटक्यांचा अवलंब करणं गरजेचं होतं. मात्र इथे जर आपण पाहिलं तर रन्स तेवढ्याच्या राफलकावर नाही आहेत. मात्र हा महत्वाचा सामना आहे, प्रेशरचा सामना आहे, ज्यामध्ये एक चांगला फटका जर आला तर 30च्या जवळपास प्रतिषटक 10च्या सरासरीपर्यंत पोहोचणं शक्य होईल. स्ट्राईकला राहुल आहे स्ट्राईकला. इथे मात्र चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. आपटून टाकला गेला. विकेटच्या मागे नेला. निर्धावच्या स्वरूपानं ओव्हर झाली आहे ती इथे समाप्त. पूर्वार्धाचा खेळ तो इथे संपलेला आपल्याला पाहायला मिळाला. या पूर्वार्धाच्या खेळात दाफलकावर धावसंख्या तिथे रिव्ह्यू घेतला गेलाय, चेक केलं जाईल. इट्स अ फेअर बॉल. तर पूर्वार्धाचा खेळ 23 या धावसंख्येवर संपलाय. विजयाकरता 24 या धावसंख्येचं लक्ष. कोण ठरेल आजच्या रात्रीतनं महान टीम विजेता ते आपल्याला बघायचंय. आणि आजच्या रात्रीतला विजेता या 3 ओव्हर नंतर आपल्याला कळणार आहे. आणि कोण असेल तो विजेता ते आपण पाहूयात. या इनिंगमध्ये 3 ओव्हरमध्ये बनवायचे 24 बनवल्या जातील की 24 पासून रोखलं जाईल ते आपण या 3 ओव्हरमध्ये पाहणार आहोत.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. वैभव पाटील ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये साथीनं कुमार तो आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत या टीमचा एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे. बहुधा तोच पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर येताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. चांगला खेळ तो आत्तापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून टीम कोलिवली त्याने दाखवलाय. आई गावदेवी कोलिवली संघ आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहत आहे. आसनगाव या टीमच्या विरोधात दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर थोडासा दूरचा प्रवास तय करून इथपर्यंत पोहोचलेत. कोण इथे अगदी खुशीनं घरी जाईल, कुणाला थोडासा पराभवाचा सामना करत नाखुश होऊन घरी जावं लागेल ते आपण इथे पाहणार आहोत. महत्त्वाचा सामना, अंतिम सामन्यातील अंतिमची 3 षटकं, रिझल्ट क्लिअर करणारे ही 3 षटकं. रात्रभर मेहनत तर दोघांनीही केली आहे, मात्र त्या मेहनतीला रंग कोण चढवेल, कोण फायनल फिनिश टच जो असतो ना तो योग्यतेने देईल आणि ही मॅच आपल्या कवेमध्ये घेईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिल्या ओव्हर करता गोलंदाज अनिकेत तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेतचा पहिला बॉल समोर स्ट्रायकर एंडकडे फलंदाज कुमार उभा आहे. इथे ऑफ्टमर पडला आणि अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा तो पंचाच्या माध्यमातून आला. एका अतिरिक्त चेंडूनं सुरुवात झाली. या डावाची सुरुवात झाली या इनिंगची. वैयक्तिक इनिंग त्याची सुरुवात करणं अजूनही बाकी आहे. कुमार जो स्ट्रायकर एंडकडे उभा आहे, यावेळेस त्यानं आपल्या वैयक्तिक इनिंगची सुरुवात मोठ्या फटक्यानं करण्याचा प्रयत्न केला. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक घेतला होता, एक जाळं, एक ट्रॅप लावलं होतं, मात्र ते जाळं फाडून सावज निघून गेलंय. सीमारेषेच्या पार बॉल फरार झालाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 चौकार आला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 5 या आकड्यावर. एका चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अनिकेत तो सज्ज होतोय. समोर कुमार त्याला स्ट्रायकर एंडकडे आपण पाहतोय. यावेळेस कट केलाय बॉलला. पॉईंटच्या जवळपासनं चांगली फिल्डिंग. तिथे अमानवीय जो प्रयत्न असतो तो पाहायला मिळाला. ड्राईव्ह केलं होतं, चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा त्यामध्ये पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या 7 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ तो समाप्ती अखेरीस. चांगली गोलंदाजी करतोय, एक प्लॅनच्या तहेत गोलंदाजी करतोय. जे जाळं त्यानं विणलंय क्षेत्ररक्षणाचा, अगदी त्या क्षेत्ररक्षणाच्या जाळ्यात फलंदाज अडकेल त्याला अनुसरून गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा फटका तो दमदार बॉल जाईल सीमारेषा पार. इथे षटकार येईल 6. पुढचा बॉल. इथे मात्र चांगला फटका डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. बॉल जमिनीशी खेळत बागडत घरंगळत चाललाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. यावेळेस मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षकाला घेणे एकदा गुंगारा देतोय. बॉल तिथे बिहाइंड दी विकेट चाललाय. जोपर्यंत तिथे थांबवलं, रिटर्न केलं. 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 19 वर. एका फटक्यावर मॅच आली. येणारे 13 बॉल आहेत आणि 13 मध्ये बनवायचे आहेत किती? फक्त 5. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय आणि खेळ खलास. एकाच ओव्हरमध्ये ही मॅच आपल्या कवेमध्ये घेतली आणि इथे आजच्या रात्रीतनं क्वालिफाय होणारा संघ आई गावदेवी कोलिवली. आई गावदेवी कोलिवली या संघाला त्यांच्या पुढच्या सुपर 6 च्या मॅचच्या लक्ष शुभेच्छा असतील. उद्याच्या रात्रीतला जो विजयी संघ असेल त्याबरोबर आई गावदेवी कोलिवली
यांचा सामना तो उद्या पहाटेच्या सुमारास म्हणजे 3 ते 4च्या दरम्यान ती मॅच होईल. 3च्या दरम्यान तुम्हाला इथे पोहोचायचं आहे. सांगून दिलं 3 वाजता तुम्हाला उद्या रात्री 3 ते 4च्या दरम्यान इथे पोहोचायचं आहे. 3 वाजता तुमची ती मॅच असेल आणि 3 वाजता रिपोर्टिंग करावं लागेल कारण उद्या संघ ते कमी आहेत त्यामुळे 3 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. आजच्या रात्रीत खूप चांगला खेळ टीम आसनगाव आपणही दाखवला. आपल्याला येणाऱ्या भविष्यात चांगल्या